सर्वांसाठी मोठी आनंदाची बातमी. नवीन योजना सुरू, बांधकाम कामगार योजना. यामध्ये मोफत 40 वस्तू तुम्हाला इथं वाटप आता सुरू झालेलं आहे. यामध्ये पिठाची गिरणी असेल, शिलाई मशीन असेल, सायकल असेल, पंखा असेल, तर अशा विविध वस्तू तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत इथं मिळणार आहे. जर तुम्हाला ह्या वस्तू पाहिजे असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आजची सर्वात मोठी आनंदाची बातमी, बांधकाम कामगारांसाठी मोठी खुशखबर. आता घरगुती उपयोगासाठी जे काही मिळणार तब्बल 40 वस्तूंची जे काही यादी आहे ते आपण इथं पाहणार आहे. सर्वप्रथम यामध्ये जे काही तुम्हाला मिळणार आहे, यामध्ये स्टील ताट, स्टील वाट्या, चमचे सेट, त्याचप्रमाणे भांडी, चहा पात्र, त्याचप्रमाणे कुकर, किचन टूल सेट, त्याचप्रमाणे पाणी जग, बादली, तर एकूण तुम्हाला 40 वस्तू इथं दिल्या जात आहे. याचप्रमाणे डब्बा, झाडू, सफाई किट, पंखा, गॅस शेगडी, मिक्सर ग्राइंडर, वॉटर फिल्टर, LED बल्ब, ब्लँकेट, बॅग, याचप्रमाणे सायकल, शिलाई मशीन, मोबाईल फोन, संगणक, प्रिंटर, LED TV, फ्रीज, कपडे, सुरक्षा बूट, सुरक्षा हेल्मेट, सेफ्टी जॅकेट, हातमोजे, मास्क, टूल किट, टॉर्च, गादी, याचप्रमाणे प्लास्टिक खुर्ची, कूलर, याचप्रमाणे युनिटर, सोलर किट. तर आता जे काही बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत यामध्ये वस्तूंची जे काही यादी आपण इथं पाहिलेली आहे. आता जे काही तुम्हाला मिळणार आहे बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत तब्बल 30 भांड्याचा संच. काय मिळणार आहे? 30 भांड्याचा यामध्ये संच तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. तर यामध्ये कोणकोणते आहे? यामध्ये तुम्हाला मिळणार आहे ताट 4, वाट्या 8, पाण्याचे ग्लास 4, पतले झाकणासह 1. म्हणजे यामध्ये तिन्ही तुम्हाला मिळणार आहे, पतले झाकणासह 1, पतले झाकणासह 1. म्हणजे यामध्ये लहान, मीडियम, मोठी साईज राहते. यानंतर मोठ्या चमचा भात वाटपासाठी तुम्हाला मिळणार आहे. एक मोठा चमचा वरण वाटपासाठी तुम्हाला मिळणार आहे. पाण्याचा जग मिळणार आहे 2 लिटरवाला, एक तुम्हाला मिळणार आहे. मसाला डबा 7 भागावाला तुम्हाला यामध्ये एक मिळणार आहे. 14 इंची, 16 इंची आणि 18 इंची असे 3 डबे तुम्हाला इथं देण्यात येणार आहे. एक 14 इंची असेल, एक 16 इंची आणि एक 18 इंची. एक परत तुम्हाला देण्यात येणार आहे. एक प्रेशर कुकर 5 लिटरवाला तुम्हाला इथं देण्यात येणार आहे. एक स्टीलची कढई आणि स्टीलची टाकी मोठी झाकणासह, जे की त्यासोबत एक वगैरे पाणी काढण्यासाठी देखील तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. जे की तब्बल 30 वस्तू आपण इथं बघितलेल्या आहेत, जे की बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत 30 भांड्याचा संच इथं तुम्हाला देण्यात येणार आहे. तर ताट 4 नग आहे, वाट्या 8 नग आहे, पाण्याचे ग्लास 4 नग आहे, पतले झाकणासह 1 आहे, पुन्हा पतले झाकणासह 1 आहे, पुन्हा पतले झाकणासह 1 आहे. मोठा चम्मच भात वाटपासाठी मोठा आणि 1 चम्मच वरण वाटपासाठी. पाण्याचा जग 2 लिटरवाला, मसाला डबा 7 भागावाला, 14 इंची, 16 इंची, 18 इंची 3 डबे तुम्हाला मिळणार आहे. परत मिळणार आहे एक प्रेशर कुकर 5 लिटरवाला स्टीलचा मिळणार आहे. स्टीलची कढई, मोठी टाकी झाकणासह. आता अत्यावश्यक वस्तू तुम्हाला मिळणार आहे. हे तर 30 भांडी झाली. यामध्ये अत्यावश्यक वस्तू तुम्हाला मिळणार आहे. यामध्ये पाणी शुद्ध यंत्र म्हणजे वॉटर फिल्टर तुम्हाला यामध्ये मिळणार आहे, जे की 18 लिटरवाला राहणार आहे. किती? 18 लिटरवाला. मॅट मिळणार आहे, म्हणजे एक तुम्हाला चटई तुम्हाला मिळणार आहे. प्लास्टिकची एक चटई तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. त्याचप्रमाणे धान्य साठवून ठेवण्यासाठी एक टाकी म्हणजे टाकी मिळणार आहे. त्याचप्रमाणे डब्या टाईप तुम्हाला एक मिळणार आहे. एक बेडशीट तुम्हाला मिळणार आहे, ब्लँकेट मिळणार आहे, चादर मिळणार आहे. साखर ठेवण्यासाठी आणि मसाले ठेवण्यासाठी एक डबा तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. तर ही जी काही आपण वस्तू इथं पाहत आहे, हे तुम्हाला बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत इथं दिले जाते. आता किचनमध्ये स्वयंपाकासाठी लागणारी भांडी तुम्हाला इथं दिले जाते. याचप्रमाणे जे की सेफ्टी किट आणि टूल बॉक्स तुम्हाला देखील इथं दिला जातो. आता बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत जे की तुम्हाला 40 वस्तू इथं मिळत आहे. यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र, यामध्ये आधार कार्ड अनिवार्य आहे. बांधकाम कामगार नोंदणी कार्ड तुम्हाला लागणार आहे. बँकेचं पासबुक, ज्या बँक पासबुकला आधार लिंक आहे तर अशा बँकेचं पासबुक तुम्हाला लागणार आहे. मोबाईल नंबर, पासपोर्ट फोटो, रहिवासी दाखला किंवा रेशन कार्ड, याचप्रमाणे मतदान ओळखपत्र, याचप्रमाणे वीज बिल, पत्त्याचा पुरावा जे की लागणार आहे. 90 दिवस काम केल्याचा दाखला. यामध्ये तुम्ही 90 दिवस काम केल्याचा दाखला हे जे आहे ठेकेदार किंवा इंजिनिअरकडून तुम्ही घेऊ शकता. स्वयं घोषणापत्र म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन तुम्हाला इथं लागणार आहे. यामध्ये कामगार नोंदणी याचप्रमाणे पावती तुम्हाला इथं लागणार आहे.
आता ही इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला बांधकाम कामगार योजनेच्या जे की 40 वस्तूसाठी तुम्हाला इत्यादी डॉक्युमेंट्स इथं लागणार आहे. सर्व कागदपत्र महत्त्वाची जी की अपडेट यामध्ये सर्व कागदपत्रे स्पष्ट आणि वाचण्यायोग्य असावीत. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. कामगार कार्ड तुमचं ॲक्टिव्ह असणे आवश्यक आहे. जर तुमची ते कार्ड रिन्यूअल नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही. आजची सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे आता फॉर्म कसा भरायचा ते देखील आपण पाहणार आहे. त्याआधी बघून घेऊया आपण कोणत्या जिल्ह्यातील लाभार्थी आणि कोणत्या जिल्ह्यात अर्ज सुरू झालेले आहेत. तर यामध्ये सर्वप्रथम इथे आपलं अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली झाल्यानंतर जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, धाराशिव, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, यानंतर सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ. मोफत 40 वस्तू. बांधकाम कामगारांसाठी मोठी आनंदाची बातमी. आता जे की अर्ज करू शकतात. तर यामध्ये कोण अर्ज करू शकते? तर यामध्ये महाराष्ट्रातील रहिवासी बांधकाम कामगार यासाठी अर्ज करू शकते, ज्यांचं वय 18 ते 60च्या दरम्यान आहे. मागील 12 महिन्यांमध्ये 90 दिवस काम केलेले असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये त्यांची नोंद असणे देखील आवश्यक आहे. याचप्रमाणे त्यांच्याकडे बांधकाम कामगार कार्ड ॲक्टिव्ह असणे गरजेचे आहे. याचप्रमाणे आता जे काही इथं मिळत आहे बांधकाम कामगारांना, यामध्ये गवंडी असेल, सुतार असेल, रंग कामगार असेल, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, त्याचप्रमाणे स्टाईल फिटर, याप्रमाणे रोड काम बांधकाम करणारे, लोखंडी बांधकाम काम करणारे कामगार मजूर, तर अशांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. कोण अर्ज करू शकणार नाही? यामध्ये कोणाला या योजनेचा लाभ मिळणार नाही? शासकीय कर्मचारी असेल, आयकर भरणारी व्यक्ती असेल, नोंद नसलेले बांधकाम कामगार असेल, 90 दिवसापेक्षा काम कमी केलेले कामगार असेल, तर अशांना या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही. आता ऑफलाईन अर्ज कसा करायचा आहे? आता ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला जवळच्या सरकारी कामगार आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन जे की इथं तुम्ही तुमचा अर्ज घेऊन तुम्ही अर्ज करू शकता. यामध्ये तुम्हाला फॉर्म 7 हा घ्यायचा आहे, फॉर्म घ्यायचा आहे. यामध्ये फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरायची आहे. नाव, बँकेची माहिती, याचप्रमाणे तुम्ही कधी जॉईनिंग झालेला, 90 दिवस काम केलेल्याचे प्रमाणपत्र कोण दिलेले आहे, ठेकेदाराचे नाव, इंजिनियरचे नाव, हे सविस्तर माहिती भरून तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे. तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला एक स्मार्ट कार्ड म्हणजे बायोमेट्रिक कार्ड मिळेल. त्यानंतर तुम्हाला योजनेचा लाभ दिला जातो. आता मुलाच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिप योजना आहे, त्याचप्रमाणे अपघाती विमा आहे. तर अशा भरपूर योजना जे की बांधकाम कामगारांसाठी 32 नवीन योजना इथं सुरू करण्यात आलेल्या आहे. तर त्याची लिंक आय बटनवर किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. ऑनलाईन अर्ज करण्याची जी काही प्रक्रिया आहे ते सर्वप्रथम तुम्हाला जे की आता बांधकाम कामगारांच्या ऑफिशियल पेजवरती यायचं आहे. या वेबसाईटवरती आल्याच्या नंतर तुम्हाला वर्कर्स रजिस्ट्रेशन यावरती हा पर्याय सिलेक्ट करा. आता यामध्ये पात्रता, सर्वप्रथम तुम्हाला तुमची पात्रता चेक करून घ्यायची आहे. चेक करण्यासाठी तुम्ही यासाठी इजेबल आहात की नाही, म्हणजे अर्ज करू शकता की नाही, यासाठी तुम्हाला तुमचा जे की क्रोम ब्राउझर ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला जे की वर्कर रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करून सर्वप्रथम यामध्ये 90 दिवसापेक्षा जास्त काम केलेले आहे का, येसवरती क्लिक करा. याचप्रमाणे तुमचा आधार नंबर टाका, मोबाईल नंबर टाकून चेक युअर इजेबिलिटी यावरती क्लिक करा. तर तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल आणि OTP टाका. जसं तुम्ही टाकाल तर तुम्ही दिसेल की यासाठी इजेबल आहात की नाही आहेत, म्हणजे अर्ज करू शकतात की नाही, यासाठी पात्र आहेत की अपात्र आहेत. वैयक्तिक माहिती भरायची आहे. आता यामध्ये वैयक्तिक माहिती भरत असताना जे की यामध्ये फॉर्म भरत असताना यामध्ये वडिलांचे नाव, पतीचे नाव आणि आडनाव आणि इंग्रजी आणि मराठी टाईप करा. तुमचे लिंग असेल म्हणजे मेल असेल, फिमेल असेल, वैयक्तिक तपशील आधार प्रमाणेच इथं भरायचं आहे. तुमचा तालुका, जिल्हा, गावाचे नाव, पिनकोड हे व्यवस्थित न चुकता बरोबर इथं टाकायचं आहे. यानंतर इथे आपलं बँकेचा तपशील, बँकेचे डिटेल्स तुम्हाला इथं भरायचे आहे. बँकेच्या डिटेल्समध्ये बँक शाखाचे नाव, बँकेचे नाव, अकाउंट नंबर, IFSC कोड व्यवस्थित न चुकता बरोबर इथं टाकायचं आहे, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये अनुदान स्वरूपामध्ये आर्थिक मदत जमा केली जाते. आता यामध्ये जे की 90 दिवस काम केलेल्याचे प्रमाणपत्र, हे गवंडी, सुतार, प्लंबर, प्रिंटर, हेल्पर हे ते पर्याय निवडा. आता दाखला देणारा, आता 90 दिवस काम केलेल्याचे जे की दाखला देणार आहे जे की तुमचा ठेकेदार आहे. कोण आहे?
ठेकेदार आहे किंवा इंजिनियरकडून तुम्ही हे जे 90 दिवस काम केलेल्याचे प्रमाणपत्र इथून घेऊ शकता. आता तुमची दिनांक टाकायची आहे की तुम्ही कधी जॉईनिंग झाले होते, त्यानंतर तुम्हाला म्हणजे कधी तुम्ही कामावरून बाद झालात, म्हणजे कामावर गेलेत नाहीत, हे तुम्हाला 90 दिवस काम केलेल्याचे प्रमाणपत्र लागणार आहे. कुटुंबातील नॉमिनल माहिती, म्हणजे जे की तुम्ही नॉमिनी करत आहात त्यांचं तुम्हाला आधार कार्ड इथे लागणार आहे. तर हे बांधकाम कामगार संदर्भात आहे. आता कागदपत्र इथं तुम्हाला अपलोड करायची राहते. यामध्ये कागदपत्र, आधार कार्ड प्रूफ तुम्हाला इथं केलं जाते अपलोड. 90 दिवस काम केलेल्याचे सर्टिफिकेट, कामगारांना फोटो साईज लागणार आहे. बँकेचं चेकबुक लागणार आहे किंवा चेकबुक नसेल तर बँकेचं पासबुक देखील इथं लागणार आहे. चेकबुक अनिवार्य नाही आहे, बँकेचं पासबुकच तुम्हाला इथं लागणार आहे. यानंतर तुम्हाला फी भरावी लागणार आहे. फी तुम्हाला अगदी ₹1 तुम्ही तुमचं पेमेंट करू शकता. जास्त पैसे भरण्याची आवश्यकता नाही. अगदी ₹1 तुम्ही तुमचा बांधकाम कामगार योजनेचा फॉर्म भरू शकता. पावती डाउनलोड करून ठेवा. याचप्रमाणे ऑफिसमध्ये काही गरज पडल्यास तुम्ही तिथे जाऊन माहिती घेऊ शकता. किंवा आता बांधकाम कामगारांसाठी मोठी आनंदाची बातमी, 32 नवीन योजना इथं सुरू झालेल्या आहे. आजच योजनेचा लाभ घ्या. यामध्ये सुरक्षा साहित्य असेल, शैक्षणिक मदत असेल, आरोग्य सुविधा असेल, आर्थिक सहाय्य असेल, तर तुमच्या 2 जर पाल्ले असेल तर त्यांना स्कॉलरशिप देखील इथं दिल्या जाते. त्याचप्रमाणे मेडिकल कॉलेज असे जर मोठे शिक्षण घेत असेल तर त्यांना ₹1,00,000पर्यंत प्रतिवर्षी शिष्यवृत्ती इथं देण्यात येते. पात्रता, महाराष्ट्रातील नोंदणीकृत बांधकाम कामगार ज्यांचं 18 ते 60च्या दरम्यान वय आहे, त्याचप्रमाणे मागील 90 दिवसामध्ये काम केलेले असणे आवश्यक आहे. त्यांच्याकडे कार्ड ॲक्टिव्ह असणे आवश्यक आहे, जे की तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आधार कार्ड, बांधकाम कामगार कार्ड, बँकेचं पासबुक, मोबाईल नंबर, फोटो, 90 दिवस काम केलेल्याचा पुरावा, रहिवासी दाखला. आता घरगुती संच असेल, सुरक्षा किट असेल, शैक्षणिक मदत असेल, विवाह सहाय्य असेल, याचप्रमाणे प्रस्तुती लाभ असेल, पेन्शन योजना असेल, अपघात विमा असेल, तर या सर्व योजनेचा लाभ तुम्ही बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत घेऊ शकता. तर लगेच अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या. आता अधिक माहितीसाठी तुम्ही जवळच्या बांधकाम कामगार कार्यालय किंवा बांधकाम कामगार जे काही ऑफिशियल पेजवरती जाऊन तुम्ही तुमचा बांधकाम कामगार योजनेचा जो काही फॉर्म भरून या योजनेचा लाभ घेऊ शकता. तर लगेच अर्ज करा आणि या संपूर्ण वस्तू या योजनेचा लाभ घ्या. आता बांधकामगारांसाठी नवीन योजना सुरू झालेली आहेत, तब्बल 32 योजना. तर 32 योजनेचा देखील तुम्ही लाभ घेऊ शकता. लगेच अर्ज करा आणि लाभ घ्या.